डायबिटीज जर का समजा तुम्हाला असेल आणि तळपायाची आग होत असेल किंवा न्यूरोपॅथी सारखा त्रास जर का समजा तुम्हाला होत असेल तर हा त्रास न्यूरोथेरपीच्या आमच्या उपचाराने संपूर्णतः बरा होऊ शकतो। या त्रासाने ग्रस्त असलेल्या अनेक लोकांना न्यूरोथेरपीने पूर्ण आराम दिला आहे। या शब्दांमध्ये आपण थोडंसं गोंधळून जाऊ शकतो। न्यूरोपॅथी हा एक त्रास आहे आणि न्यूरोथेरपी जी आम्ही देतो ती एक उपचार पद्धती आहे। न्यूरोथेरपीचं संस्कृत नाव आहे नाडी मर्दन क्रिया किंवा नाडी मर्दन योग। या उपचार पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारचं औषध दिलं जात नाही। ही एक भारतीय उपचार पद्धती आहे आणि ही उपचार पद्धत आणि न्यूरोथेरपीचे उपचार हे रोज दिले जातात। दिवसातून 2दा किंवा 3दा सुद्धा हे उपचार आपण घेऊ शकता। तुम्हाला डायबिटीस किती तीव्र आहे हे कसं ओळखायचं याचं एक छोटंसं प्रमाण मी तुम्हाला आज इथे दाखवणार आहे। तुमच्या दोन्ही पायांचं जे दुसरं बोट आहे म्हणजे अंगठ्याच्या बाजूचं हे 2 नंबरचं बोट, या 2 नंबरच्या बोटला असं पकडायचं आणि अशा पद्धतीने फिरवून बघायचं। तर का समजा या दोन्हीपैकी कुठलंही एक बोट दुखत असेल तर डायबिटीस लवकर बरा होऊ शकतो। पण जर का दोन्ही बोट फिरवल्याच्या नंतर दुखत असतील, हलकं टोचल्यासारखं होत असेल तर तुमचा डायबिटीस बरा व्हायला मात्र वेळ लागू शकतो। पण हा बरा होऊ शकतो का? तर हो, हा नक्कीच पूर्ण बरा होऊ शकतो। याच्यासाठी साधारणपणे 3 ते 3.5 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधी हा उपचारासाठी लागू शकतो। आणि इन्सुलिन बंद होऊ शकतं का किंवा मेटफॉर्मिन सारख्या गोळ्या बंद होऊ शकतात का? तर तुमचे डॉक्टर तुमच्या गोळ्या, तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आल्याच्या नंतर स्वतःहून बंद करतात। त्याच्यामध्ये आम्ही काहीही चेंज करत नाही। आमच्याकडे उपचार घेतलेल्या अनेक लोकांचा हा अनुभव आहे की डायबिटीसचे आमचे उपचार सुरू असताना आंबे खाल्ले किंवा काही गोड खाल्लं तरी सुद्धा उपचाराने हळूहळू शुगर कमी होत गेली आणि नंतर ती नॉर्मल झाली। त्यांच्या डॉक्टरांनी त्यांचे औषधं बंद केले आणि नंतर पुढे ते गोडही खाऊ शकले। हे थोडंसं वेळ खाऊ काम आहे, त्यामुळे थोडंसं पेशन्स ठेवून उपचार घेतले पाहिजेत। येत्या 24 आणि 25 ऑगस्ट रोजी चिकित्सा करण्यासाठी मी पुण्यामध्ये आहे। तुम्ही तुमच्या त्रासासाठी माझ्याकडनं न्यूरोथेरपीची चिकित्सा करून घेऊन आमच्या पुण्याच्या केंद्रामध्ये पुढे रेग्युलर बेसिसवरती उपचार घेऊ शकता। भेटूयात पुण्यामध्ये 24 आणि 25 ऑगस्टला।